इंदापूरला पोचलो आहे. तिकडे ॲक्सिडेंट झालं म्हणजे ट्रकवाल्याने मला वाटतं तिकडून येताना असा गाडी ठोकलाय. पुढे थोडा 10 किलोमीटर मानगाव आहे. थोडं थांबलोय असंच. रोहाला पोचू 15-20 मिनटं लागतील अजून थोडी. खूप गरम होते. अच्छा हमको सिखा. गुगलवाली बाई सांगते आपल्याला 12 होतील, 12 तरी वाजतील. एवढं रेल्वे स्टेशन आहे साईडला. सिटीमध्ये पण खूप कंटाळा येतो जरा, ब्रेकर खूप असतात. हायवेला पण कंटाळा येतो पण स्पीड जरा ठीक आहे, म्हणजे गाडी कंटिन्यू चालत असते. हे ब्रेक आणि गिअर उतरायला एवढा कंटाळा येतं. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. 6व्या गिअर किंवा 5व्या गिअरपासून दुसऱ्या गिअरवर या, ब्रेकर आल्यावर गाडीचा स्पीड स्लो करा. ठीक आहे, सिटीमध्ये शाळा वगैरे असतात, पब्लिक वगैरे असतात, रोड क्रॉस करत असतात, त्याच्यामुळं ते ब्रेकर वगैरे टाकतात, काय विषय नाही. हे जे असे रस्ते आहेत ना खूप बेकार आहेत. गाडी स्टेबल राहत नाही, नुसती वर खाली. ते पण प्लेन नाही आहेत त्यांचे. खड्डे मध्ये असा, मध्येच असा खड्डा पडलाय, वर आलाय, पूर्ण गाडीची हलते ना अशी, एवढे बेकार. MS-04 ठाणे. आपली गाडी पण ठाणा पासिंगचीच आहे. MS-04. कोकणातली माणसं सगळीकडे मुंबईमध्ये पसरलेत. थोडा तर आपल्याला टाइम लागणार. आपण स्लो आहे, एवढा स्पीड नाही पकडलाय अजून. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आता याच्या पुढे एक नागोठण्याकडून रोह्याला जायला रस्ता आहे. मी मागच्या टायमाला एकाला पिकअप करायचं होतं, म्हणजे तो ट्रेनने आलेला. दिवा रोहा म्हणून असते ती पकडलेली त्यांनी. तर मग त्याला रोहावरून पिक करायचं होतं. तर मग मी इकडूनच गेलेलो. इथून एक असा शॉर्टकट आहे मधून जायला. एक टाइम मी आलेलो येताना पण गावावरून. कुठले भैया आहेत, भैया कसले बघ. हा जो आहे ना तो रोह्याला गेला रस्ता, रोह्याकडून. हा रोड पूर्ण आता सरळ चांगला आहे. शिमग्यामध्ये जेव्हा आलेलो ना तेव्हा हाच रस्ता जाम होता, खूप ट्रॅफिक होतो इथे. काहीतरी आता बऱ्यापैकी ही लाईनचे चांगली चालू केले. शिवशाही. कोलाड सिटीमध्ये आपण. जो रोहामधून निघतो तो इथून बाहेर निघतो. मगाशी तो तुम्हाला सांगितला की तिकडून रोहा आहे, तो इकडे कोलाडला बाहेर निघतं. तो रस्ता कोलाड लेवून मिळतं. कोलाड सिटी मग आता क्रॉस करते. खूप रस्ता छोटा आहे. चालू आहे काम आता खूप वेगाने. गणपतीसाठी फक्त चांगला बनवा, कारण गणपती, शिमगा, चाकरमानी, कोकणातील चाकरमानी तर वर्षाच्या 12 महिने ट्रॅव्हल करतच असतो. चाकरमानी सगळे गावालाच निघालेत.
कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. इंदापूरला पोचलो आहे. इंदापूर इंदापूरकर. इथे पण ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला. आपली MT-15 छोटा पॅकेट बडा धमाका. ॲव्हरेजच्या बाबतीत आणि हँडलिंग कंट्रोलिंग खूप गरमी वाढत चालली. 12च्या नंतर तर बघायला नको. आत्ताच एवढी गरमी आहे. 9:30 वाजलेत. 9:30 आत्ताच एवढी गरमी आहे. तर 12-11 वाजता तर हालत होणार आहे. डायव्हर्जन. मानगावचा CNG पंप. इथं पण खूप गर्दी असते या CNGला. सीझनला सर्वच CNG पंपला गर्दी असते. रस्ता बघा, वाव, मोठी पटत. आता पुढे थोडा 15-10 किलोमीटरवर मानगाव येईल. मानगावला आपल्याला ट्रॅफिक नाही भेटला पाहिजे. बाकी आपण प्रॉपर टायमावर आहे. झालं 195 किलोमीटर तर झालं आहे आपलं ऑलमोस्ट. आणि गाडी जी बटरसारखी पळते काय माहित नाही आवाज येतोय की नाही माझा, कारण 109च्या स्पीडला आपण हायवेला. आपला माईक कॅच करतोय की माहित नाही. तो क्या नाचो मैं? सिटीमध्ये एवढा स्पीड घेणं बरोबर नाही, पण रायडिंग स्किल. जनता माफ नहीं करेगी. एंटर करू आता. इकडे मानगाव स्टेशन दिसेल आता आपल्याला. हां, हे मानगाव स्टेशन आहे. मानगाव स्टेशनला आलं. पुढे मानगाव सिटी आहे. लागलं. मानगावचं ट्रॅफिक चालू झाले. सिटीमधून आलो की ट्रॅफिक चालू. रॉंग साईडने चाललो आहे आपण, पण भीती वाटते समोरून कधी गाडी येईल काही सांगू नाही शकत. ठीक आहे, 2 व्हीलर निघते. क्या बोला तूने? मानगावला हेच ट्रॅफिक. अख्खा ट्रॅफिक जाम झाला आहे, तरी निघालो आपण रॉंग साईडने येऊन. बघूया काय सीन आहे मानगाव. फुल जाम झाले पूर्ण ट्रॅफिक. डेली इकडे ट्रॅफिक होतेच. इथला काहीतरी एक सोल्युशन काढला पाहिजे, बरं होईल. मग लोक मोस्टली 4 व्हीलर वगैरे इथंच त्यांचं 1 तास वगैरे जातं. काढूया जिकडून निघेल तिकडून गाडी काढूया आपण.
तिकडे ॲक्सिडेंट झालं आहे. म्हणजे ट्रकवाल्याने मला वाटतं तिकडून येताना असा गाडी ठोकलं आहे ॲक्टिवावाल्याला. निघू आता मानगाव सिटीमधून. मे बी ट्रकवाला पुढून येत होता आणि ॲक्टिवावाला असा क्रॉस करत होता. थोडंसा टच झालं असं वाटतंय, पण नशीब की काही दुखापत वगैरे तर झाली नाही. अभी पलानी का बाईक, टू व्हीलर वगैरे ॲक्टिवा हे पटापट निघतात. फोर व्हीलरवाले कधी कधी 1-2 तास विचारू नका. मानगाव क्रॉस केला आहे पण इकडे पण ट्रॅफिक होतं येताना खूप. पण आता हे दोन्ही रस्ते काम चालू केले कारण तो सिंगल रोड आहे ना, तिकडे ट्रॅफिक होतो. हा रस्ता आता पूर्ण चांगला आहे, म्हणजे असा कॉन्क्रीटचाच आहे. डायव्हर्जन वेलकम टू कोकण. डिझेल हाय हाय इतना सुकून. सोलो राईड, आणि जो सोलो राईड करण्याला आणि राईड करायला आनंद भेटतो ते का रायडरलाच विचारा फक्त. मागे काय चाललंय, ऑफिस हे ते सगळं विसरून तो पूर्ण आपले राईड एन्जॉय करत असतो. बाकी मागे काय चाललंय आणि तो रायडिंगमध्ये कसं दिवस निघून जातो काही कळत नाही. तो एक सुकून आहे, एक फील आहे. जी गोष्ट मनापासून केली ती मनापासून केली, विषय नाही. एकदा तुम्ही शॉर्ट राईड करा, प्रॉपर गिअर वगैरे. गिअर महत्त्वाचे आहेत. राईड करताय तुम्ही, लांब जाताय, कुठे ट्रॅव्हल करताय, ॲटलिस्ट जॅकेट तरी पाहिजे तुमच्याकडे. आणि आता मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत 4000-5000 पासून. बाकी मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहेत. रायनॉक्स 5000, 4000, रायडा, सोलाचं थोडं तर महाग आहे, ठीक आहे. रायनॉक्सचे पण महाग आहे, पण बेसिक जो आहे जॅकेट 5000-6000 पासून एक आहे जॅकेट. इकडून आंबेडकडून जायचं असेल तर आंबेडसाठी आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. रत्नागिरी पणजी सरळ आहे, पण आपल्याला खेड करून जायचं आहे. खेड, कोल्हापूर, कशेडी टनल. रोड वाव, मजा आ गया. महाड सिटीमध्ये पोचू. जास्त लांब नाही आहे महाड. पुढे आपल्याला एक रायडर भेटलाय ट्रम्प घेऊन. MS-08 आपला रत्नागिरीचाच आहे, तो कोकणातलाच आहे. ट्रम्प स्मूथ चालते ना. ट्रम्प घेऊन चाललाय भाई. भाई पण रत्नागिरीला चाललाय. लेफ्ट साईडला गेला तुम्ही भोरकडे आणि मंडणगड, सरळ रत्नागिरी. आपल्याला महाबळेश्वरला जायचं असेल तर इकडून आहे, हा सरळ पोलादपूर आणि मंडणगडला राईट. महाबळेश्वरला जायचं असेल तर आपण आता पोलादपूरला आहे. महाबळेश्वरला जायचं असेल तर लेफ्ट आणि इकडून जायचं. आणि जर आपल्याला सीधा रत्नागिरीला जायचं आहे तर सरळ आहे, आणि मंडणगडला जायचं आहे तर राईट. इकडे लिहिलं आहे पण. आणि महाडला पण जायचं असेल तर पण तेच. ते मस्त बनवलं आहे ब्रिज.